नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्यातली बैठक संपलेली आहे आणि युती संदर्भात अंतिम चर्चा आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे। रवींद्र चव्हाणांनी मात्र युती संदर्भात बोलणं टाळलेलं आहे। चव्हाणांच्या स्मित हास्यानं युती तुटल्याचे संकेत दिले गेल्याचं देखील सध्या बोललं जात आहे। आम्ही त्यांच्याकडे जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बघा चर्चा जर झालेली नाही तिसरी फेरी तर नुसतं त्याच्यामध्ये आकडेवारीमध्ये जाऊन उपयोग नाही। आम्ही प्रचंड त्या ठिकाणी मेहनतीने ही चर्चा केलेली आहे। आता त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही वाट बघतोय। काल आम्ही जिल्हाध्यक्ष त्यांचे जिल्हा प्रमुख सन्मान्य द्वारकानाथ भोईर साहेब यांच्याबरोबर चर्चा केली। त्यांना सांगितलं मी की साहेब आम्ही दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आपण आमच्याशी कधी चर्चा करणार आहात। त्यांनी सांगितलं की आम्ही सन्मान्य आमचे उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आहे यांच्याबरोबरची आम्ही रात्री चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेनंतर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला काय ते सांगू अशा पद्धतीने देखील माझ्याशी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर साहेब बोललेले आहेत। तर नवी मुंबईमध्ये महायुती तुटण्याच्या मार्गावर असल्याचं दिसतंय, कारण नेत्रा शिर्के यांना वॉर्ड 25 मधनं भाजपकडनं उमेदवारी देण्यात आल्याचं समजतंय। महायुतीतल्या पक्षांकडनं आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे, मात्र जागा वाटपच अद्याप अंतिम न झाल्यानं काय नेमकी परिस्थिती असणार आहे याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे। महायुतीच्या सर्व पक्षांकडनं उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले गेले। पुढची बातमी नाशिक मधली आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे। थोड्याच वेळात या संदर्भातली अधिकृत घोषणा देखील केली जाईल। ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहे। मतविभाजन टाळण्यासाठी हे तीनही पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहेत। महेश महाले आपले नाशिकचे प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। महेश, महाविकास आघाडी नाशिकात एकत्र लढणार असल्याचं आता जवळपास निश्चित आहे, केवळ अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। काँग्रेसचा काय नेमका विचार आहे, काँग्रेसची काय भूमिका आहे? या तीन पक्षांव्यतिरिक्त काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार आहे का? नक्कीच अजिंक्य, खरं तर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये आता समझोता झाल्याचं बघायला मिळतंय। भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचे जे सर्व एक पक्ष आहे ते एकवटलेले आहे आणि यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असे चारही पक्ष एकत्र येऊन नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे। त्यामुळे नाशिकात मात्र महाविकास आघाडी जी आहे ती एकत्र येणार आहे। यामध्ये खरं तर काँग्रेस सोबत, मनसे सोबत असणार आहे। त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं हे चारही पक्ष एकत्र येऊन नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला आव्हान देणार आहे आणि या ठिकाणी खरं तर भाजपचे मतविभाजन, लोकांमध्ये होत असलेले मतविभाजन टाळण्यासाठी खरं तर महाविकास आघाडीने एकत्र येण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलाय। ठीक आहे महेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।